नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेष्व विगत स्पृहा। वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते। नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती। आणि सुखाची या आरती अडपैची जेना। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आणि कालपासून स्थितप्रज्ञ महापुरुषांच्या लक्षणाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे। या 55व्या श्लोकापासून तर आता द्वितीय अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्या महापुरुषाच्या अंतःकरणाची वृत्ती किंवा बुद्धी परमात्म स्वरूपामध्ये स्थिर झालेली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। आणि मग तो स्थितप्रज्ञ कसा वागतो, कशा प्रकारे बसतो, चलन करतो, व्यवहार करतो किंवा संभाषण करतो अशी जी काही प्रश्न विचारली त्या संपूर्ण लक्षणाचा विचार या 55व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ झालेला आहे। भगवान म्हणतात, अर्जुना, जेव्हा मोह नावाच्या दलदलीतून तुझी बुद्धी चांगल्या प्रकारे तरुण जाईल तेव्हा ऐकलेल्या आणि श्रवण योग्य असणाऱ्या संपूर्ण पदार्थांच्या विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा उदय होईल। ज्या काळामध्ये वैराग्य अंतःकरणामध्ये प्रगट झालं की वैराग्य हे ज्ञान राहण्याकरता असणारी भूमिका आहे किंवा ती पात्रता आहे। निष्कलंक आत्मज्ञान अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये निर्माण झालं की आपोआप कोणत्याही पदार्थाच्या विषयी तो ते प्राप्त करावे अशी इच्छा अंतःकरणात राहणार नाही। आणि म्हणून अनेक प्रकारचे साधनं, अनेक प्रकारचे साध्यफलं यांचं श्रवण केल्यामुळे जी बुद्धी तुझी श्रुतिवी प्रतिपन्ना ते विप्रतिपत्तीला प्राप्त झाली आहे ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये अचल निश्चल स्थिर होऊन राहील तेव्हा त्याला संपूर्ण योगाची प्राप्ती होईल। इथं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य यालाच योग असं म्हणतात। आणि तो योग प्राप्त झाला की त्या महापुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। हा अवसर प्राप्त झाल्याबरोबर भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला। संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा लाभ घेता आला पाहिजे। सहज परमात्म्याने सांगितलं ना, बुद्धी योगम अवाप्स्यसि, परमात्म स्वरूपाचा योग बुद्धीला प्राप्त होईल। याचा अर्थ ती बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी निश्चल झाली म्हणजे स्थिर होते। आणि ज्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली की त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ। आणि हा स्थितप्रज्ञ परमात्म स्वरूपाशी एकरूप झाला की त्या अवस्थेला समाधी अवस्था असं म्हणतात। म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की हे देवा, ज्या महापुरुषाची किंवा स्थितप्रज्ञ महापुरुषाची समाधीस्थ असणारा महापुरुष आहे त्याचं लक्षण काय ते आम्हाला सांगा। किंवा तो जर व्यवहारामध्ये आला, समाधीमध्ये कायम राहिला तर त्या महापुरुषांची अवस्था वेगळी आहे। पण एखाद्या महापुरुषाचं समाधी अवस्थेतून उत्थान जर झालं तर तो कोणत्या प्रकारचा प्रारब्धाने व्यवहार करतो, किम प्रभाषेत, त्याचं बोलणं कशा प्रकारचं आहे, किमासीत, तो बसतो कसा, आणि व्रजेत किम, तो चालतो कसा। प्रश्न 4 प्रकारचे विचारले। एक आहे समाधीस्थ स्थितप्रज्ञाचं लक्षण, त्याचं कोणत्या भाषेनं त्याचं वर्णन केलं जातं। आणि मग 3 प्रश्न विचारले, जो समाधीतून बाहेर आलेला आहे, कारण समाधीतून बाहेर आला की तो भोजन करेल, बाकीचे व्यवहार करेल, बाकीचे व्यवहार झाले तर त्याचं संपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे राहू शकतं। नाहीतर मग त्याने भोजनाधिक व्यापार जर नाही केला तर शरीरही सुटू शकतं। म्हणून एक प्रश्न आहे समाधीस्थ महापुरुषाविषयी आणि 3 प्रश्न विचारले व्यवहार करणाऱ्या स्थितप्रज्ञाच्या विषयी। आणि मग परमात्मा त्याची उत्तरं देतात। अर्जुना, जेव्हा ज्या कालामध्ये मनामध्ये विद्यमान असणाऱ्या सर्व प्रकारच्या कामनांना हा पुरुष सोडून देतो, प्रकर्षेन जहाती यदा मनोगतान सर्वान कामान प्रजहाती,
आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, कामना सोडून देतो आहे. प्रकर्षेण जहाती, बरं म्हणजे कामनाही सोडतो आणि कामनेचा असणारा वासनेचा संस्कार त्यालाही सोडतो. नाहीतर एखाद्या पुरुषाने फक्त वरवर जर कामना सोडल्या आणि अंतःकरणामध्ये पुन्हा म्हणजे वरवर विषय सोडले आणि अंतःकरणामध्ये कामना तशा शिल्लक राहिल्या तर प्रकर्षेण जहाती असं झालं असं मात्र म्हणता येणार नाही. पहिल्यांदा तो सगळ्या प्रकारच्या कामना सोडून देतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपानेच जो तुष्ट किंवा संतुष्ट असतो त्या काळामध्ये त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. आपण यावरच्या कालव्ययांचा विचार केला. अर्जुना, चांगल्या प्रकारे श्रवण कर. आपल्या स्वसुखाशी अंतराय करणारा आपल्या अंतःकरणामध्ये असणारा प्रबळ इच्छेचा प्रतिबंध आहे. अभिलाष प्रौढ मानसी जो अंतराय स्वसुखेशी करीत असे. स्वरूपाने जर पाहिलं तर जीवात्मा कायम नित्यतृप्त आहे. त्याचं अंतःकरण ब्रह्मज्ञानाने समाधानाला जरी प्राप्त झालं असेल, परंतु विषयामध्ये पतित ज्या संगाने केलं जातो तो काम आहे. आणि या महापुरुषाच्या मनातला काम सर्वथा जाई. जयाचे आत्मसंतोषी मन राही. त्याचं आपलं मन आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट राहत असतं. संतुष्ट राहणाऱ्याचे दोन प्रकार आहे. एक आत्मसंतुष्ट आहे आणि दुसरा अनात्मसंतुष्ट आहे. अनात्मसंतुष्ट असणारा पुरुष पूर्ण संतुष्ट कधीच राहू शकत नाही. कारण मुळामध्ये अनात्म जे पदार्थ आहे ते आहे चंचल, ते आहे विनाशी, ते आहे आगमापायी. आणि मग त्या पदार्थावर जर आपलं समाधान अवलंबून असेल तर ते समाधान विनाशी पदार्थावर अवलंबून असल्यामुळे ते समाधान विनाशाला प्राप्त होतं. चंचल असल्यामुळे समाधान स्थिर राहत नाही. आणि अनात्म पदार्थ प्रारब्धाने येतात आणि जातात, म्हणजे समाधान येतही आणि समाधानाचा वियोगही होतो. म्हणून ज्याचं समाधान प्रापंचिक पदार्थावर अवलंबून आहे तो पुरुष कधीही समाधानी होऊ शकत नाही. कारण हे संपूर्ण प्रपंच बदलणार आहे. व्यवहारामध्ये आपल्याला पाहिलं जातं की नाही, आपण एखाद्या पुरुषाला विचारलं कसं काय चालू आहे, तो एकदम समाधानात आहे. फक्त एवढं काम झालं की मग मात्र मी मोकळाच आहे. मग वारी सांगा, नाही तर सप्ताह सांगा, दिंडी सांगा, काही सांगा, आणि ते तसं होत नाही. बरं, कारण का त्याचं समाधान प्रपंचावर अवलंबून आहे. मनुष्याचं समाधान हे स्वतःवर अवलंबून असावं. ज्याचा आनंद, ज्याचं समाधान स्वतःच्या आत्मस्वरूपावर अवलंबून आहे त्या पुरुषाचं समाधान कधीच बिघडत नाही. कारण आत्मा कायम नित्य आपल्या जवळ आहे, आपलं स्वरूपाचं आहे. म्हणून जयाचे आत्मसंतोषी मन राहे. ज्याचं समाधान हे स्वतःच्या स्वरूपावरच अवलंबून आहे आणि आपलं स्वरूप आनंदरूपच आहे. कायमच आपल्याला सुषुप्त्यावस्थेमध्ये त्याचा अनुभव येतो आहे. काहीही सायास न करता, कोणत्याही विषयाचा आलंबन न घेता मनुष्याला सुषुप्तीमध्ये सुखाचा अनुभव होतो की नाही. बरं, ते सुख किंवा शांती बाहेरून कुठून आणावी लागत नाही, आपल्या स्वरूपामध्येच प्राप्त होते. म्हणून आत्मसंतोषी मन राहे. आणि त्याच काळामध्ये तोच स्थितप्रज्ञ होय. तोची सांगितले. बरं, चकार आणि अन्य सर्वांची व्यावृत्ती केली आहे. म्हणजे मनामध्ये असणारा काम सर्व प्रकारे निघून गेला आणि मन आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट झालं. यन लब्ध्वा अपमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्विष्टि न रमते नोत्साही भवती किंवा यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. असा परमात्म्याने सुद्धा विचार सांगितला. आणि तोच पुरुष आपल्या आत्मसमाधानामध्ये संतुष्ट राहिला की तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ पुरुष असं म्हटलं जातं. आता हे झालं त्याचं लक्षण. पण तो बोलतो कसा? जर व्यवहारामध्ये तो आला, अंतःकरणाची वृत्ती परमात्म स्वरूपाशी एकरूप झाली की ती समाधी अवस्था आहे. लयाला प्राप्त झाली अविद्येमध्ये की सुषुप्ती अवस्था आहे. आणि स्वरूपाशी एकरूप झाला की समाधी अवस्था. पण समाधीतून जर व्यवहार कालात बाहेर आलाच तर तो बोलतो कसा? किम प्रभाषेत, हा जो दुसरा प्रश्न विचारला त्याचं परमात्मा पुढे
2 श्लोकामध्ये उत्तर देतात. दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीः मुनिः उच्यते. असा या श्लोकाचा पदच्छेद आहे. दुःख केव्हा मिळतं? मनुष्याच्या जीवनामध्ये पाप कर्माच्या फलाला प्रारंभ झाला. थोडा हा श्लोक चांगल्या प्रकारे ऐकावा लागेल, जीवनामध्ये अनुभवण्यात हा श्लोक आहे. मनुष्याने मागे केलेलं पाप किंवा या जन्मामध्ये केलेलं उत्कट पाप आणि या पापाच्या दुःख नावाच्या फलाला प्रारंभ झाला. दुःख नावाच्या फलाला, कारण जे प्रतिकूल असतं आणि अधर्मजन्य असतं त्या फलाला दुःख असं म्हणतात. दुःख प्राप्त झालं की मनुष्याच्या मनामध्ये एक वृत्ती निर्माण होते. त्या वृत्तीला कोणती वृत्ती म्हणतात? पश्चाताप करणारी वृत्ती. दुःखाचा परिहार करता येत नाही तेव्हा अंतकरणाची जी व्याकुल वृत्ती होते त्याला उद्वेग असं म्हणतात. बरं, म्हणजे दुःख प्राप्त झालं हे प्रारब्धाचं फल आहे, त्याचं निवारण करता येत नाही, तेवढं सामर्थ्य नाही, तेव्हा मनुष्याचं मन व्याकुळ होऊन जातं. आता ते व्याकुळ मन त्यालाच काय म्हणतात? उद्वेग. आणि त्या काळामध्ये तो स्वतःचा धिक्कार करतो. धिक्कार आहे माझा, मी फार मोठा पापी आहे, माझं दुःख काही निवारण होत नाही. हा त्याला पश्चातापही होतो. हा पश्चाताप पाप करण्याच्या प्रसंगाला झाला असता तर त्याला दुःख झालं नसतं. का बरं? कारण त्याने पापच केलं नसतं. आता पाप होऊन गेलेला आहे, पापाच्या फलाला प्रारंभ झाला आणि आता जर पश्चाताप करत असेल तर त्या पश्चातापाचा उपयोग होत नाही. अज्ञानी माणसं पश्चाताप करतात उद्वेगाचा, आणि संत महात्मे दुःख जरी प्राप्त झालं तर तो उद्वेग करत नाही, त्याला अनुद्विग्न मना असं म्हणतात. दुःख प्राप्त झालं तर तो भोगतो आहे आनंदाने आणि विचार काय करतो? दुःख मिळालं की माझ्या जीवनातलं पाप नष्ट होत आहे, बरे झाले देवा, माझ्या जीवनातलं आता दुःख नष्ट होत आहे. त्याला आणि जर एखाद्याने उद्वेग वाहिला तर दुःखात भर पडते ना. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, म्हणून सहज स्वीकार असावा दुःखाचा. एखादा व्यक्ती जर आपल्याला स्वच्छ करत असेल तर त्याचे उपकार मानले पाहिजे ना. आपल्या अंगावर मल आहे किंवा कपड्यावर डाग पडलेले आहे आणि एखादा व्यक्ती आपले कपडे आपल्या अंगावरचं मलक्षालन करत असेल तर त्याचे आपण उपकार मानले पाहिजे. तसे जीवनामध्ये जे जे दुःख होतात ते आपल्या पापातून आपल्याला स्वच्छ करून टाकतात. म्हणून संत महात्मे दुःखाच्या बाबतीमध्ये भगवंतांनी पहिल्यांदा दुःख घेतलं या श्लोकात, सुखानंतर आहे. म्हणून काय प्रारंभ आणि आपल्या ज्ञानाची परीक्षा ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये होत असते. जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे पदार्थ खायला मिळतात, लोक आपल्या गळ्यामध्ये हार घालतात किंवा सन्मान करतात, तेव्हा माणूस म्हणतात परमार्थात लय आनंद आहे. बरं, ज्या काळामध्ये लोक अपमान करतील तेव्हा म्हणता आलं पाहिजे की परमार्थामध्ये खरा आनंद आहे, म्हणजे मग खरी परीक्षा आहे. नाहीतर मग तो प्रारब्धाने मिळणाऱ्या अनुकूल भोगालाच परमार्थाचा आनंद समजून जातो. खरी प्रतिकूलतेमध्ये परीक्षा होत असते. दुःखेषु अनुद्विग्न मनाः, दुःखामध्ये त्याला उद्वेग होत नाही, पश्चाताप नाही करत, संताप नावाची वृत्ती निर्माण नाही होत. पुढे सुखेषु विगतस्पृहः, प्रारब्धाने पुण्यकर्माचा प्रारंभ झाला, पुण्यकर्माचं फल आहे सुख, आणि मग हे सुख मला कायम असंच असावं, असंच असावं अशी सुखाविषयीची इच्छा असते ना, त्याला म्हणतात स्पृहा. असंच धर्माचं अनुष्ठान नाही करायचं, धर्माच्या फलाची अपेक्षा करायची. धर्मापासून सुख मिळतं, आता धर्म नाही करायचा पण हे सुख असंच असंच वाढत राहावं, याला म्हणतात स्पृहा. ती स्पृहाही त्याच्या मनात नसते. सुखेषु विगतस्पृहा, दुःखामध्ये उद्वेग नाही आणि सुखामध्ये स्पृहा म्हणजे प्राप्तीची इच्छा नाही. पुन्हा कसा आहे? विगतः, ज्याच्यापासून निघून गेलेला आहे. काय काय? राग, भय, क्रोध, 3 गोष्टी निघून गेल्या आहे. राग कशाला म्हणतात? आपल्याला व्यवहारात जो येतो त्याला तो राग इथं अपेक्षित नाही. बरं, माणसं म्हणतात ना मला लयच राग आला, तो राग इथं अपेक्षित नाही. इथे राग शब्दाचा अर्थ होतो आहे विषयाच्या ठिकाणचं जे आकर्षण आहे, ज्याच्यामुळे मनुष्य विषयामध्ये रंगून जातो
त्याला म्हणतात राग, म्हणजेच प्रीती. विषयामध्ये शोभनाध्यास म्हणतात त्याला. विषय अगोदर मनुष्याला गोड वाटतो ना पाहिल्यानंतर, तर तो राग त्याच्या मनातून निघून गेलेला आहे. पुढे आहे भय, निघून गेलं. आपल्याला एखादा विषय प्राप्त झाला आणि एखाद्या व्यक्तीने त्या विषयाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंध केला, एखादा व्यक्ती आडवा आला, प्रतिबंध केला आणि त्याचा प्रतिकार आपल्याला करता येत नाही, मग त्या काळामध्ये जो काही आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ होते, प्रतिकार तर करता येत नाही, त्याचा तळमळ होते, त्याला म्हणतात भय. आणि एखाद्या व्यक्तीने विषयामध्ये प्रतिबंध केला तर त्याला आपण प्रतिकार करू शकतो. दैन्यात्मक जी वृत्ती असते ना, त्याला म्हणतात भय. दीन भाव धारण करतो, मी काय करावं, माझ्याकडे सामर्थ्य नाही, त्याला भय म्हणतात. आणि एखाद्याकडे सामर्थ्य असेल, तुम्हाला आडवा आला ना, मीही तुला प्रतिकार करणार, तेव्हा अंतःकरणाची वृत्ती ज्वलनात्मिका भावाला प्राप्त होते, तेव्हा त्याला क्रोध म्हणतात. क्रोधात नाही का माणसं जळतात ना, डोळे लाल होतात, ती अभिज्वलनात्मिका वृत्ती असते. आणि भयामध्ये दीनभाव प्राप्त होतो, म्हणजे विषयावर प्रेम, राग. प्रतिबंध केला तर भय, आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकार करत असेल तर क्रोध, हे सगळे त्याचे निघून गेलेले आहे. वीतराग भय क्रोध स्थितदेही. आणि तेव्हा त्या पुरुषाला तो स्थितप्रज्ञ आहे, मुनी म्हणजे मननशील आहे, असं त्याला म्हटलं जातं. काही महापुरुषांनी 55 आणि 56 या 2 श्लोकामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले आहे, असाही विचार केलेला आहे. दोन्ही पद्धतीनं चिंतन होऊ शकतं. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची आरती अडपैची जेना. जीवनामध्ये दुःख एक नाही येत, नाना म्हणजे अनेक प्रकारचे दुःख येतात. दुःखात प्रकार 3 आहे. एक आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आध्यात्मिक म्हणजे आपल्या मनात किंवा शरीरामध्ये दुःख असणं. एखाद्याला ताप आला, ज्वर आला, मनामध्ये चिंता निर्माण झाली, तर त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आधिभौतिक दुःख चोर, व्याघ्र, सर्प यांच्यापासून दुःख होतं. कधी कधी नाही का आश्रमामध्ये सर्प निघतात, तर हे भौतिक दुःख आहे. आणि आधिदैविक दुःख म्हणजे पाऊस पडणं किंवा अजिबात न पडणं, दुष्काळच प्राप्त होणं, उल्कापात, वीज पडणं, हे सगळे दैविक दुःख आहे. कधी कधी एक दुःख येतं, 2 शांत राहतात, पण कधी कधी 3ही दुःख हातात हात घालून एकदाच येतात. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडिल्या नव्हे वाकोडाचो. पण दुःख जरी प्राप्त झाले तर जयाचित्ती उद्वेग नाही, त्याच्या चित्तामध्ये त्रास होत नाही. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. हे ऐकायला बरं वाटतं प्रवचनामध्ये, पाठामध्ये. जेव्हा प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रसंग येतात तेव्हा या ओव्या आठवल्या पाहिजे. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती. माणसं म्हणतात आम्ही परमार्थ करतो, एवढा आम्ही देवदेव करतो, आणि आमच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग काय येतात, हे आताचा हिशोब नाही आहे, हा मागचा हिशोब सुरू झालेला आहे, लक्ष येत नाही. नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती. आणि सुख प्राप्त झालं तर सुखाची आरती. आरती म्हणजे उत्कट इच्छा. मनुष्याला एकदा सुख मिळालं की सुखाची लालसा वाढत जाते. त्याला असं वाटतं हे मिळालं ना, आणखीन अशाच प्रकारचं सुख मिळावं, असंच मिळावं. ही सुखाची आरती म्हणजे आशा आहे. आणि त्यामध्ये अडपैची जे ना, तो त्या सुखाच्या आशेच्या अडचणीमध्ये सापडत नाही, म्हणजे सुखाची सुद्धा त्याला इच्छा होत नाही. प्रारब्धाने मिळालं तर स्वीकार आहे, नाही मिळालं तर तक्रार नाही. आपला परमार्थ करत असताना कल एका बाजूला झुकलेला असतो. मनुष्याला अनुकूलतेची, सुखाची, मान, स्तुती, लाभ याची अपेक्षा असते. आणि बऱ्याचदा त्याला असं वाटतं आपला परमार्थ इतका सहज व्हावा, अनुकूलतेत पार पाडावा, आणि थोडीशी प्रतिकूलता आली की त्याला असं वाटतं आपलं काही चुकलं तर नाही ना, बहुतेक परमार्थ केल्यामुळेच असं होतं की काय, असंही आपलं स्वतःच्या मनामध्ये वाटतं. अनुकूलता, प्रतिकूलता जीवनाचे आवश्यक भाग आहे, ते कर्माची फळं आहे, म्हणून आले तर सहज स्वीकार. दुःखही मनुष्याला तयारच करतं अंतर्मुखतेनं.
आणि सुखही प्राप्त झालं तर तोही देवाचा प्रसाद आहे. सुखातही परमार्थ करता येतो शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांप्रमाणे, आणि दुःखातही परमार्थ करता येतो जगद्गुरु तुकोबरायाप्रमाणे. तुकोबराने इतका व्यापार चांगला केला आहे, पण देवाने विचार केला संसार करण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं नाही, तुम्हाला करायचं आहे परमार्थ. आणि मग देवाने एकामागून सगळी दुःख पाठवली. व्यापारासाठी बैलजोडी होती तर एक बैल मारून टाकला बघा, एकच बैल राहिला, पण सगळ्या प्रकारचे व्यापार करतातच, अडचण कोणती येऊ दिली नाही. नंतर आपले आईवडील मृत्यू पंथाला प्राप्त झाले, एक भाऊ तीर्थयात्रा निघून गेला, मोठी भावजाई मृत्यूला प्राप्त झाली. सगळे प्रतिबंध आहे. पण त्याही काळात तुकोबारांची भाषा काय, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. हे दुष्काळी पीडा केली हे काय आहे, दैविक दुःखच आहे ना. पण एवढ्या सगळ्या प्रकारची दुःख प्राप्त झाली तरी तुकोबारांच्या मनामध्ये उद्वेग नाही, त्रास नाही, आणि सुख आपल्याला मिळालं होतं दुष्काळाच्या अगोदर, त्यातही तुकोबारा अडकून राहत नाही. हे लक्षण आहे. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध महापुरुषांच्या ठिकाणी हे स्वाभाविक असतात आणि साधकाला मात्र ही प्रयत्नपूर्वक संपादन करावी लागतात. किंवा दुःख प्राप्त झाले तर कसं राहावं, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत नावाचं प्रकरण आलं आहे. ते मुळात वाचलं पाहिजे, खूपच गोड आहे. अनेक प्रकारची दुःख जरी आली तरी मनुष्याला परमार्थामध्ये टिकता आलं पाहिजे. आणि ह्या अशा काही ओव्या असाव्या आपल्या जीवनामध्ये. एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. या एका ओवीचा अनुभव घेतला तर संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचाही अनुभव येऊ शकतो, सगळं जीवनामध्ये तयार होऊ शकतं. सुखाची आरती आडपैची जेना, सुखी संतोषान यावे दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. या दोन्ही ओव्यांचा आशय अभिप्राय तात्पर्य एकच आहे. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही, आणि भयाती नेने कही परिपूर्ण तो. अर्जुना तयाच्या ठाई त्या पुरुषाच्या ठिकाणी अंतकरणामध्ये काम क्रोध सहजे नाही. सहज म्हणजे स्वभावतः निसर्गतः इतकं मन शुद्ध आहे की काम आणि क्रोधाला कशाच प्रकारची जागा नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या साधनेमध्ये प्रतिबंध करण्यासाठी काही लोकांनी असे काही प्रसंग निर्माण झाले, पण त्याही प्रसंगात तुकोबारा म्हणतात जाई होतो माती न करी सायास का, सहज काम क्रोध नाही. किंवा जगद्गुरु तुकोबारांच्या म्हशीनं त्या मंबाजी बुवांनी ते काही फळबाग किंवा फुलबाग लावली होती, 2-4 रोपं खाल्ली असतील, मग आता म्हशीवर राग काढायचं का नाही. त्यांनी म्हशीचे जे मालक जगद्गुरु तुकोबार आहे, काही घेणं देणं, त्यांचा म्हशीवर आलेला राग, खरा तो राग म्हशीवर नव्हता आलेला, जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी व्हायला लागली. आणि ती गर्दी, ते लोक पहिल्यांदा आपल्याच प्रवचनाला यायचे, पण तुकोबारांची सुरू झाली तेव्हापासून लोक आपल्याला ऐकायला येत नाही. बरं, आपण अपेक्षा नाही केली की नारळ देऊ नका तरी येत नाही. हा राग होता, हा द्वेष होता, आणि त्यामुळे तो कसा काढायचा वाटच पाहत होता प्रसंगाची. त्या प्रसंगामध्ये काटेरी असणाऱ्या त्या काठीने जगद्गुरु तुकोबारा प्रहार केला की नाही, पण क्रोध सहज नाही. सायंकाळी कीर्तनाला प्रारंभ झाला तर एक जागा रिकामी दिसली, आणि मंबाजी वाच कीर्तना आले नाही. का आले नाही, पण त्यांच्या अंगात ताप भरला आहे. नाही, ताप जरी असेल तर चिंतनात खंड पडू नये. स्वतः तेलाची वाटी तुकोबारा घेऊन जातात आणि सांगतात माझं शरीर बळकट दणकट आहे, तुम्हाला मारण्याची सवय नसेल, पहा मला मार खायची सवय आहे, पण तुम्हाला मारण्याची सवय नसेल तर तुमचे हातपाय मी चेपून देतो. काम क्रोध सहजे नाही. सहज बरे झाले देवा क्रोधापासून सोडविले. देवा फार चांगलं झालं, या प्रसंगातून तुम्ही मला क्रोधापासून मुक्त केलं. आणि उपलक्षणाने काम क्रोध लोभ घ्या. नजराना पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर त्याचीही तुकोबारांची अपेक्षा नाही. मी काल एक तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग पाहिला. ते एका शेतकऱ्याने सांगितलं, महाराज आमच्या शेतीचं राखण करा, पक्षी राखण करा.
आता राखण शब्दाचा अर्थ होतो रक्षण करा, म्हणजे पिकाचं रक्षण करा असं त्याचं म्हणणं होतं. आणि तुकोबाराने अर्थ काय घेतला, पक्ष्यांचं रक्षण करा, म्हणजे पक्षी भुकेले नाही राहिले पाहिजे, दष्टपुष्ट झाले पाहिजे. म्हणजे हरकत नाही. तो गेला कामासाठी निघून. मला वाटतं काल राऊत बाबांनी पण हा प्रसंग सांगितला असेल. आणि मग त्या झाडाला पाण्याची व्यवस्था तुकोबारांनी केली. या हे सगळं शेत तुमचंच आहे, असतं आनंदाने खा, घाबरू नका. मला घाबरत असाल तर मी डोळे लावतो, आनंदाने खा, पाणी प्राशन करा. आणि मग सगळ्या आता असा जर कोणी व्यक्ती असेल तर पक्षी घाबरतात होय. मग तुकोबारांच्या अंगा खांद्यावर खिळून यथेष्ट त्यांनी भोजन केलं. आणि शेतकरी येऊन पाहतो सगळ्या पिश्याच, काहीच राहिलं नाही ना. तुम्हाला महाराज जेवढं धान्य पिकतं या शेतीमध्ये तेवढं मला भरपाई करून द्या, नसेल तर तुमचं घर लिहून द्या. तुकोबाराय म्हणले काही हरकत नाही, एवढी तर काही भरपाई होणार नाही, घर लिहून घ्या. त्याने घर लिहून घेतलं. आणि त्या धान्याचे जे काही कंस आहे त्याचे आता मळणीच्या माध्यमातून केलं पाहिजे काहीतरी. प्रारंभ केला तर भगवंताची कृपा 10 वर्ष होईल एवढं पीक देवाने एकदाच देऊन टाकलं. शेतकरी प्रामाणिक होता, त्याने आपला भाग घेतला, उरलेलं तुकोबारांना देऊन टाकलं. पण लोभ नाही ना महाराजांच्या अंतःकरणामध्ये. ते सगळं धनधान्य चालत घरी आलं. तुकोबारांनी त्या प्रसंगाला अभंगाची रचना केली. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. जे आलं होतं ते तशाच प्रकारे वाटून दिलं. का? लोभच नाही ना, धान्याचा नाही, धनाचाही नाही. आणि हे सहज आहे बरं, हे सहज आहे. साधकाला ही लक्षणं सहज नाही, प्रयत्नपूर्वक संपादन करावे लागतात. आणि त्यांच्या ठिकाणी सहज आहे. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही. आणि भयाती नेणे कही, कही म्हणजे कधीही. परिपूर्ण, तो परिपूर्ण असल्यामुळे कोणत्याही भयाला तो जाणतच नाही. म्हणजे त्याला सगळ्यात मोठं देहाला सगळ्यात मोठी भीती कोणती असते? मृत्यूची. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. मृत्यूची भीती नाही बघा. ज्या मनुष्याला देह तादात्म्य असतं की नाही, त्याला या देहाच्या वियोगाचं, मरणाची भीती असते. आणि ज्याने विचाराने देहाचा संबंध जिवंत असताना सोडलेला आहे त्याला मरणाची भीती नसते. ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, मरणी आणिकीकडे जातील केवे. मनुष्याचं विषयावर प्रेम असतं तर विषयाचा वियोग होऊ नये याची त्याच्या मनामध्ये भीती असते, काळजी असते. ज्याचं विषयावरच प्रेम नाही त्याला विषयाचा वियोगाचं भय नाही. मनुष्याला जगाचं सोडून द्या, ज्याला पहिल्यांदा स्वतःचा देहाचा बाध करता आला, जिवंत असताना देहाचा संबंध सोडता आला, त्याला कोणतीच भीती राहत नाही. मग सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? मरणाचीच ना. आणि त्या मरणामध्ये प्रसंग काय आहे? देहाचा वियोग. सांडोनी अंगीची खोळी, सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाली. ही स्वामी महाराजांची आवडती ओवी आहे. आणि गुरुरे डॉक्टर बाबा आणखीन एक ओवी सांगतात. आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडिल्या गहन कवन तयाचे. देह जिवंत असतानाही त्याला तादात्म्य नाही, तर देह पडल्यानंतर त्याचं त्याला भानही नाही, असा तो राहतो. भयाते नेणे काही का परिपूर्ण आहे. परमात्म स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. परिपूर्ण तो आहे. जो परिपूर्ण झाला त्याला भीती नसते. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसनी उपाधी भेदरहित. अर्जुना, ऐसा जो निरवधी, अवधी म्हणजे मर्यादा, निरवधी म्हणजे ज्याच्या स्वरूपाला मर्यादा नाही, जो अनंत निस्सीम केवळ झालेला आहे, तो जानपा स्थिर बुद्धी. मनुष्याची बुद्धी विकारामध्ये अस्थिर होण्याचा प्रसंग असतो. आणि याच्या जीवनामध्ये काम क्रोध नाही, भय नाही किंवा उद्वेग नाही आणि सुखाची अपेक्षा नाही. हे सगळे मनुष्याला अस्थिर करणारे घटक आहे. आणि या कोणत्याही प्रसंगामध्ये तो त्या प्रसंगात सापडत नाही, म्हणून तो स्थिर बुद्धी आहे. तो जानपा स्थिर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी झालेली आहे. जो निरसोनी उपाधी, सगळ्या प्रकारची उपाधी, उपाधी शब्दाचा एक अर्थ होतो जवळ असणारी, आणि उपाधीमध्ये जी दूर राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते
त्याला उपाधी म्हणतात ना. आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देणारा विशेषण घटक, आणि आपण वेगळी राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते उपाधी. परब्रह्माचं ज्ञान करायचं असेल तर जगत उपाधी आहे, आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान करायचं असेल तर देह नावाचा वेष्टी उपाधी आहे. त्या उपाधीमध्ये पुन्हा दोन प्रकार, एक कार्य उपाधी, एक कारणाचा उपाधी. याने सगळ्या उपाधींचा निराश केलेला आहे. निरसोनी सगळ्या उपाधी सोडलेल्या आहे. म्हणजे काय, आत्मज्ञानाच्या द्वारे कारण उपाधी सोडली आहे, आणि त्या कारणाचा नाश झाला की कार्य नावाच्या उपाधीचाही बाध होऊन जात असतो. म्हणून देह कार्य आहे आणि अविद्या देहाचं कारण आहे. दोन्ही प्रकारच्या उपाधी त्यांनी सोडलेल्या आहे. आणि कसा आहे मग, भेदरहित जीवाचा आणि परब्रह्माचा कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक नाही ठेवला. ते विचारसागरामध्ये भेदाचे 5 प्रकार आले ना. एक जीवाजीवाचा, जीव ईश्वराचा, जीव जडाचा, जडाजडाचा आणि जड ईश्वराचा, असे 5ही प्रकारचे भेद त्यांनी संपूर्ण सोडले. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. उदाहरण दिलं आहे, इथं आकाश आहे, महाकाश. मठाचा उपाधी लागला की मठाकाश, घटाचा उपाधी लागला की घटाकाश. आता ही एकाच आकाशाला नावं का प्राप्त झाले, उपाधीमुळे. मठ बाजूला सोडला आणि घट फुटला की घटातला आकाश आणि मठातला आकाश महाकाशाशी एकरूप झालं का. पूर्वी हे एकरूपच होतं, पूर्वी एकरूपच होतं, फक्त उपाधीमुळे ते वेगळं आहे असं वाटत होतं. तोही भ्रमच होता. म्हणून ज्ञानोबाला म्हणता, घटचे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागली तरी गगना बेटी एरवी चुके. असा आहे का म्हणे. घटच्या काळामध्ये फुटला, त्याच काळामध्ये ते आकाश महाकाशाशी एकरूप झालं, आणि नसतं झालं तर काय वेगळंच राहिलं असतं का. ते तेव्हाही आकाश महाकाश स्वरूपच आहे. तसा हा महात्मा देहात राहिला काय, आणि देहाचं तादात्म्य सोडून प्रारब्धाने निघून गेला का, तरी परमात्म स्वरूपाशी तो अभेद भावालाच प्राप्त झालेला आहे. भेदरहित, सगळ्या भेदाने रहित, त्याला स्थित प्रज्ञा असं म्हटलं जातं. पुन्हा तो कसा आहे, त्याची बुद्धी कशा स्वरूपाने किंवा कशा प्रकाराने परमात्म स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होते, पुढच्या श्लोकामध्ये आता सांगतात. त्याचं बोलणं कसं आहे, किम प्रभाषेत, याचं उत्तर देतात. यस सर्वत्र अनभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यह सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यह म्हणजे जो, सर्वत्र सर्व ठिकाणी, कशा कशामध्ये, शरीरामध्ये किंवा जिवंत राहण्याविषयी सुद्धा अनभिस्नेहः आसक्तीरहित आहे. म्हणजे मी आता जिवंत राहावं किंवा पुष्कळ जगावं याची त्याला आसक्ती नाही. नाहीतर व्यवहारामध्ये काय असतं, पंचदशकाराने म्हटलं आहे, मानभुवम हि भूयासम इथे प्रेम आत्मनी इक्षते. मनुष्याला काय वाटतं, मी सदैव राहावं असं वाटतं. कोणाला मला मरण यावं म्हणून, सदैव मी राहावं असंच वाटतं की नाही. पण त्याची ती सुद्धा अपेक्षा नाही. ज्ञानोबांची गोळी फार गोड आहे बघा 10व्या अध्यायामध्ये. चित्ते मीची जाहले मियाची प्राणे धाले, जीवो मरो विसरले बोधाची या भुली. बोधाचा इतका चांगल्या प्रकारचा आवेश आहे त्यांच्यामध्ये की जगण्याचंही विसरले आणि मरण्याचंही विसरले. इतकं स्वरूप त्यांचं अखंड आहे. म्हणून जिवंत राहावं, जीविताविषयी सुद्धा आसक्ती रहित आहे. आणि प्रारब्धाने तत्तत् शुभ अशुभ प्राप्य, प्रारब्ध योगाने कधी काही शुभ प्राप्त होतं, चांगल्या गोष्टी मिळतात, किंवा कधी अशुभ म्हणजे वाईट गोष्टीही मिळतात. तर शुभाच्या बाबतीमध्ये हर्षपूर्वक तो त्याचं अभिनंदन किंवा प्रशंसा करत नाही. चांगलं मिळालं की मनुष्याला हर्ष होतो ना, आणि हर्ष झाला की मनुष्य मग त्याची प्रशंसा करतो. त्याची प्रशंसाही करत नाही. किंवा कधी कधी एखादा वाईट घटक प्राप्त झाला तर मनुष्य त्याची असूया करतो, आणि असूयापूर्वक निंदा करणं त्याला द्वेष म्हणतात. तो निंदाही करत नाही, त्याचं बोलणं आहे बरं, हे त्याचं बोलणं आहे. अभिनंदनही करायचं नाही आणि कोणाचा द्वेषही करायचा नाही. अशा प्रकारचा तो बोलण्यातून व्यवहार करतो. आणि शिष्यालाही आपल्या जीवनामधून सांगतो,
की प्रारब्धाने चांगलं मिळालं तर अभिनंदन करू नका. अज्ञानी पुरुष काय करतो माहिती, अनुकूल स्त्री पुरुष मिळाले ना तर लोकांमध्ये गेला का अभिनंदन करत राहतो. आमचा मुलगा असा आहे मग सगळं सांगत राहतो. आता लोकांना काय घेणं देणं त्याच्यावरून, त्या अभिनंदनाचा काही परिणाम होत नाही. किंवा कधी कधी तो प्रतिकूल घटक सांगत राहतो तर त्या द्वेषाचाही तो बोलण्याचा परिणाम करत नाही, प्रकार नाही करत. तो आपल्या स्वरूपामध्ये मौन धारण करून राहतो. आणि असा होत असेल तर समजून घ्यावं, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित झालेली आहे, असा त्याचा अर्थ. आता ज्ञानोबा यावर इथे सर्वत्र अनभिस्नेह, अभिस्नेह म्हणजे आसक्ती आणि अनभिस्नेह म्हणजे आसक्तीरहित. तर बाकी महापुरुषांनी अर्थ काय केला, त्याची सर्व ठिकाणची आसक्ती निघून गेलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या जीवनामध्ये स्नेह म्हणजे प्रेम आहे, पण ते प्रेम स्वतःवर नाही, ते प्रेम संपूर्ण प्राणीमात्रावर आहे. म्हणजे त्याचं जे प्रेम आहे ना ते विस्तारलेलं आहे. आणि मधुसूदनीमध्ये पण असा अर्थ केला आहे की त्याचं देहावर तादात्म्य प्रेम नाही, पण त्याचं भगवंतावर चांगलं प्रेम आहे. आणि देवावर प्रेम असावंच ना. जे प्रेम सांसारिक विषयावर आहे ते प्रेम त्याचं सुटलं आहे आणि तेच प्रेम त्याने देवावर केलं आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या महापुरुषाचं प्रेम जगावर आहे. आता ओळख तसा भाव दिसतोय आपल्याला बघा. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण का चंद्र जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. सर्वत्र म्हणजे सर्व देशामध्ये, सदा म्हणजे सर्व कालामध्ये, आणि सरिसा म्हणजे समान. या तीन पदातून तीन प्रकारचे परिच्छेद गेले बरं. सर्वत्र आहे म्हणजे देश परिच्छेद निघून गेला, सदा म्हणजे काल परिच्छेद व्यावृत्त झाला, आणि सरिसा म्हणजे सारखा समान आहे, वस्तू परिच्छेद निघून गेला. तो देश परिच्छेद आपण ऐकला का? आपल्याला देश म्हणजे काय, हे भारत वगैरे असे देश वाटतात की नाही? तर इथं देश शब्दाचा तसा अर्थ नाही घ्यायचा. देश म्हणजे स्थान, देश म्हणजे एखादं ठिकाण. आपण या ठिकाणी आहोत तर दुसऱ्या ठिकाणी आपला अभाव आहे देहाचा, म्हणजे देहाला अंत झाला ना, याला देह काल देश परिच्छेद म्हणतात. आपण या कालात आहोत, दुसऱ्या कालात नाही, काल परिच्छेद लागला. इथेच आहोत, या वस्तूमध्ये कुठे आहे आपण, म्हणजे वस्तू परिच्छेद लागला. महापुरुषाचं तसं नाही. तो आत्मस्वरूपाने व्यापक असल्यामुळे सर्व देशात, नित्य असल्यामुळे सदा सर्व कालात, आणि सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे वस्तू परिच्छेद नाही, म्हणजे सरिसा सारखा. तीन शब्दामध्ये तीन परिच्छेदांची व्यावृत्ती. जो सर्वत्र सदा सरिसा कसा आहे, परिपूर्ण का चंद्र जैसा. चंद्राचं उदाहरण दिलं आहे. चंद्रच आहे पण अपूर्ण नाही, परिपूर्ण चंद्र, सर्व कलांनी परिपूर्ण शीतल असणारा चंद्र. आणि मग तो काय करतो, आपला प्रकाश देत असताना हा अधम आहे का हा उत्तम आहे असा भेद कधीच करत नाही. तसा तो सुद्धा आपलं ज्ञान देत असताना परिराया रंका पाड धरू, नेनती सानया थोरा कडसणी करू, एक सरी आनंदाचे आवारू होत जगा किंवा मांडू जगा. सगळ्या जगाला ते सारखं ज्ञान देत राहतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार, ते द्यायला तयार आहे, फक्त आपण घेण्याची तयारी केली पाहिजे. परिपूर्ण चंद्र का जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. प्रकाश देत असताना अधम उत्तम असं कधीच म्हणत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता, या ओळीचा संबंध आहे बरं दोन ओव्याचा. ऐसी अशा प्रकारे, अनवच्छिन्न, छिन्न म्हणजे काय, खंडित, आणि अनवच्छिन्न म्हणजे अखंडित. त्याची समता कधी बिघडत नाही किंवा त्याचा वियोग होत नाही. अशा प्रकारची अनवच्छिन्न समता, अखंड किंवा सारखी समता आहे. कुणावर? भूतमात्री सदयता, सर्व प्राणीमात्रांच्या विषयी समान भाव आहे त्याचा, आणि संपूर्ण प्राणीमात्रांच्या विषयी अंतकरणामध्ये दया आहे बघा. भूतमात्री सदयता. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची दया कोणावर आहे? ते पाण्याने व्याकुळ झालेल्या गाढवालाही पाणी पाजतात. भूतमात्री सदयता. जगद्गुरू तुकोबारा आळंदीला आले आणि अजान वृक्षाखाली असणारे पक्षी उडून गेले. तर तुकोबारा म्हणतात बहुतेक हे मला घाबरले,
माझ्या मनामध्ये बहुतेक यांच्या मनात शंका आली, माझी कोणाला शंका होऊ नये, अवघी भूते साम्य आली, हा प्रसंग प्राप्त झाला पाहिजे. आता जोपर्यंत हे पक्षी पुन्हा माझ्या अंगा खांद्यावर खेळत नाही तोपर्यंत मी इथून आसन सोडणार नाही. लावली समाधी. सगळे पक्षी पुन्हा अंगा खांद्यावर खेळू लागले. भूतमात्री सदयता, सदयता म्हणजे दयाभाव, आणि पालट नाही चित्ता कवने वेळी. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. त्यांच्या चित्तामध्ये कधी पालट बदल कधीच होत नाही. किती बिकट प्रसंग येऊ द्या, चित्त परमात्म स्वरूपामध्ये स्थिरच राहतं. आपलं तसं नाही आहे. ज्ञानोबारे उदाहरण देतात, पाऊस पडला की तो असणारा चिखल असा विरघळतो, आणि पाऊस निघून गेला आणि वारं आलं एकदम कडक होतो. थेंबे न विरे वारेने शोके चिखलो जायचा. तस थोडी स्तुती ऐकली आकाशात जातो, निंदा ऐकली कपाळ बडवतो. निंदा मुटकी ऐके कपाळ धरून ठाके, थेंबे न विरे वारेने शोके चिखलो जायचा. आपल्या चित्तात बदल व्हायला काहीच लागत नाही. एखादा व्यक्ती आपल्या जर प्रतिकूल गेला तर माणसं म्हणतात तो लईच वाईट आहे, आणि तो थोडासा अनुकूल वागला की त्याच्यासारखा माणूसच नाही, झाला चित्तामध्ये बदल. असं होतं. किंवा व्यवहारामध्ये अनुकूल असेल तर त्याच्यासारखा माणूसच नाही, आणि जर त्याने मदत नाही केली तो का माणूस आहे का, झालाच बदल. पालट नाही चित्ता कवने वेळी. आपल्या चित्तामध्ये लगेच बदल होतो. साधू पुरुषांच्या मनामध्ये चित्तात बदल होत नाही. म्हणजे व्यावहारिक पदार्थ मिळाले तरी चित्तात बदल होत नाही. आणि परमार्थामध्ये सुद्धा बिकट प्रसंग आला, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनेकांचा पांगेला, नामधारक तुझाची अंकेला. म्हणजे भक्तीपासूनही चित्तात बदल होत नाही. व्यवहारातले अनुकूल प्रतिकूल प्रसंग आले तरी कवने वेळे, कोणत्याही वेळामध्ये सुकाळ असो दुष्काळ असो, कोणत्याच वेळामध्ये चित्तात बदल होत नाही. तैसे निंदा आणि स्तुती मान करून एके पंक्ती, विचारे प्राणवृत्ती जनीवनी. निंदा आणि स्तुतीला एकच किंमत आहे त्याच्या मनामध्ये. सामान्य पुरुष निंदा ऐकली की क्लेश होतात, स्तुती ऐकली का हर्ष होतो. तो विचार करतो निंदेमध्ये तरी शब्दच आहे आणि स्तुतीमध्ये तरी शब्द आहे. उलट स्तुती केली तर पुण्य नष्ट होतं, आणि एखाद्याने आपली निंदा केली की पाप नष्ट होतं. म्हणून स्तुतीपेक्षा निंदा चांगली. पण तेही चांगलं काम करून बरं, नाही तर वाईटच काम करायचे आणि पुन्हा म्हणायचे लोक आमची निंदा करतात, असं नाही. चांगली कामं करून निंदा होत असेल तर ती चांगली आहे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटीने नागवे विषादाशी. गोमटे म्हणजे एखादा चांगला पदार्थ मिळाला, प्रारब्धाने मिळतो ना, मान मिळाला, हार मिळाला, हे आपल्या व्यवहारात घडतं. एखाद्याने आपला गुणगौरव केला, स्तुती केली, हे मनुष्याला हवं असं वाटतं की नाही, त्याला मग गोमटे. गोमटे काही पण मिळू शकतं प्रारब्धाने, पण तो संतोष आहे, त्यात समाधान मानून नाभी भवे, असा गरिबीत होत नाही. कधी कधी मनुष्याला जर एखादा पुरस्कार वगैरे मिळाला ना, तर ते पुरस्काराच्या अगोदर थोडासा तो नम्र असतो, आणि पुरस्कार मिळाला आणि व्यासपीठावरून खाली जर आला, बघायचं भाव लगेच चालणं बदलतं, माणसाचं पाहणं बदलतं, बोलणं बदलतं. तो मग जास्त बोलत नाही कोणाशी. त्याला काय म्हणतात, त्यानं अभिभव गर्वाला प्राप्त झाला. हा तसा होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने, त्या संतोषाने नाभी भवे, ताठा किंवा गर्वाला तो प्राप्त होत नाही. बरं, एखादी गोष्ट वाईट मिळाली, ओखटेने नागवे विषादाशी. विषाद म्हणजे दुःख. तो दुःखाच्या माध्यमातून नागवला जात नाही, म्हणजे पराभूत होत नाही किंवा दुःखामध्ये सापडत नाही. गोमटे ओखटे का गोमटे, हे काहीची तया अनुमटे, रात्री दिवस न घटे सूर्याशी जेवी. ते भरतांचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी राज्याचा परित्याग केला, साधना केली, हरणावर प्रेम जडलं, तेवढ्यात मरण आलं, दुसरा जन्म मिळाला हरणाचा. नाथ महाराजांनी विचार केला आहे, परी मृगदेही असता जाण, भरतासी श्रीकृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर्जान कदा निधी. ही होई फार चांगली आहे. मृगदेहामध्ये असतानाही भरता राजाला श्रीकृष्ण स्मरण होतं.
कारण का पूर्वी जे अनुष्ठान केलं ते अनुष्ठान त्याची सुटका होऊ देत नाही, म्हणून परमार्थ वाया जात नाही, तो कधी ना कधी कामं येतोच. मृगदेह प्रारब्ध आहे, मग सरोवरावर जायचं, तोंडामध्ये पाणी भरायचं आणि भगवान शंकराला अभिषेक करायचा. तो देह सुटला, ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळाला, पण मागची चूक ध्यानात होती. ते म्हणजे मागे आपण स्मरण केलं हरणाचं अनुष्ठान चांगलं होतं, त्यामुळे ते लागूच द्यायचं नाही. आता या देहामध्ये आपण आलो ना, आपण जर गायत्री मंत्राचा उच्चार केला की सगळी ब्राह्मणाची कर्म आपल्या मागं लागते, त्याच्यातही आपल्याला अडकायचं नाही. मग आज्ञानी पुरुषाप्रमाणे राहू लागले. नाव होतं जड भरत. ज्ञानीच होते पण जडाप्रमाणे राहायचं, नाव पडलं जड भरत. मग आता तिथं काय करायचं, कोणत्याही भोगामध्ये आसक्त होऊन राहायचं नाही, कोणत्याही भोगामध्ये आसक्त नाही, कर्म करत राहायचं. घरच्यांनी खायला दिलं तर बरं आहे, नाही दिलं तर अडचण नाही, धष्टपुष्ट ना. आतून समाधान असेल तर मनुष्याला बाहेरच्या पदार्थाचा फरक नाही पडत. ते काम काहीच करत नव्हते, आईवडील निघून गेले, मग जबाबदारी घरच्या लोकांवर आली त्यांची. ते म्हणले हा मंत्र उच्चार नाही करत, गायत्री मंत्राचा उच्चार नाही केला, बरं धष्टपुष्ट खायला चांगलं लागतं. मग त्यांनी शिळ्या भाकरी दिल्या तर तेवढ्याच आनंदाने खायच्या, करपलेला भात दिला तेवढ्याच आनंदाने खायचा, गावातल्या लोकांनी काही दिलं तेही आनंदाने खायचं. फरकच नाही ना पडला. का गोमटे काही पावे, संतोषितेने नाभी भवे, ओखटीने नागावी विषादाशी. वाईट प्राप्त झालं विषाद नाही. गावातल्या लोकांनी विचार केला धष्टपुष्ट व्यक्ती काम करील, खायला देऊ. गावातल्या लोकांनी वापर करून घेतला. घरच्या लोकांनी विचार केला गावाची कामं करण्यापेक्षा आपल्या घरातलीच कामं सांगू ना, शेत राखण करण्याकरता पाठवलं. शिळ्या भाकरी वगैरे द्यायच्या, आनंदानेच खायच्या. ते रोगन नावाचा राजा निघाला, पालखीचा एक भोई आलाच नाही किंवा जखमी झाला. ते म्हणले 3 माणसामध्ये काही पालखी उचलत नाही बुवा, एक मनुष्य लागेल. मग शोध घेऊ. शेजारी शोध घेतला तर हे बसले होते मस्त शेतामध्ये. चालता का, चला काय हरकत नाही. तिथं गेले आणि खांदा दिला. वरती रोगन नावाचा राजा. पण चालताना ते मुंगी पायाखाली येऊन याची दक्षता घ्यायची. मुंगी आली की पाय मागं पुढं व्हायचा, उडी टाकायची, हळू चालायचं किंवा पुढंच उडी मारायची. त्या राजा धक्के लागा लागले ना, तर राजा म्हणे तुला कळतं का म्हणे, सैनिकाला खवळले. त्याने तुम्हाला चालता येत नाही म्हणे, महाराज आमची अडचण नाही आहे, या 4 चाकापैकी एक चाक नवीन आहे. म्हणजे एक व्यक्ती नवीन आहे त्याच्यामुळे घडतं. तुला माझी भीती नाही वाटत? अरे मी वर बसलेला राजा आहे, त्याने वर असू नाही तर खाली असो, एकच परमात्मा सगळीकडे विराजमान आहे. राजा म्हणलं पहिली पालखी खाली घ्या. ज्या महात्म्याला एवढा बोध आहे, आपण चाललो होतो महात्म्याच्या शोधासाठी, त्या महात्म्यानेच आपल्याला खांदा दिला, शरणागती पत्करली. काही नाही, फरक नाही पडला. कालांतराने एका सरदाराने एका मनुष्याचा नरबळी द्यायचं ठरवलं. ज्याचा बळी द्यायचा तो मनुष्य गेला पळून. सैनिकाला काळजी वाटली, त्याने आता मनुष्य आणायचा कुठून, चला म्हणे शोधून घेऊ. जड भरतजी बसले होते, धष्टपुष्ट आहे. अहो चालता का आमच्याकडे, चला. तुम्हाला स्नान घालायचं घाला, पंचपक्वानं जेवायला द्यायचे, गोमटे काही पावे द्या म्हणे, नवीन वस्त्र परिधान करायचं करा, आता तुमचा बळी द्यायचा, काही अडचण नाही म्हणे. द्यायचं तर द्या म्हणे बळी, कारण देहावर प्रेमच नाही ना. आता ते बळी देण्याकरता त्यानं खाली बसवलं आणि खड्गाचा प्रहार करणारा देवीने विचार केला, तत्वज्ञ महापुरुष आपल्या जर दरवाजामध्ये प्राणत्याग करत असेल तर आपल्या ठिकाणचं देवपणा राहणार नाही ना. देवी झाली प्रगट आणि देवीने सरदारासहित सगळे सैनिक उडवले आणि त्यांचे मस्तक चेंडूप्रमाणे देवी लागली खेळायला. भरतांनी ते पाहिलं, म्हणे देवीच्या असणाऱ्या क्रिकेटमध्ये आपण प्रतिबंध करायला नको. ते निघून गेले. गोमटे काही पावे तरी संतोषतेने नावी भवे, जो ओखटीने नागवी विषादाशी ऐसा, हरिक शोक रहित. हे सगळे धर्म मानाचे बरं. हर्ष प्राप्त झाला तरी अंतकरणाचा धर्म, आणि शोक प्राप्त झाला तरी अंतकरणाचा धर्म. मनुष्य हर्षाला धरून राहतो आणि शोकाला सोडण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक दोन्हीही धरू नये आणि दोन्ही सोडूनच दिले पाहिजे. शोकही सोडावा, हर्षही सोडावा. हर्ष धरण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे शोकही धरला जातो. ज्याला हर्ष सोडता येतो त्याला शोकही सहज सोडता येतो.
हरी एक शोक रहित. पण कसा, कोण सोडू शकतं बरं हे? जो आत्मबोध भरित, जो आत्मबोधाने परिपूर्ण भरलेला आहे तोच या हर्ष आणि शोकाला, उपनिषदामध्ये प्रमाण आहे बघा, धीरो हर्ष शोको जहाती. धीर पुरुष जो आहे ना, तो हर्ष आणि शोक दोन्ही सोडून देतो. तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. तो प्रज्ञा म्हणजे या प्रकर्षण ज्ञायते अनया इति प्रज्ञा, जिच्याद्वारे परमात्मा स्वरूप चांगल्या प्रकारे जाणलं जातं त्या बुद्धीला म्हणतात प्रज्ञा. आणि तो प्रज्ञेने संपन्न आहे. तो इंद्रियांना कसा आवरतो? भगवान एक दृष्टांत देतात. यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कुर्मः सर्वशः सर्व प्रकारे अंगानी संहरते च अयम इव संहरते. ज्याप्रमाणे कासव सर्व प्रकारे आपल्या अंगाला प्रसंग जर काही आला की आपलं आवरून घेतो, संहरते म्हणजे आवरून घेतो, तसा अयम हा सुद्धा महात्मा सर्वशः सर्व प्रकारे इंद्रियार्थेभ्य इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियानी संहरते इंद्रियांना आवरून घेतो. कासव आपले अवयव आवरतो तसा हा सुद्धा आपल्या इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून आवरून घेतो. त्या काळामध्ये तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी प्रतिष्ठित झाली आहे असं जाणावं. दोनच ओव्या आहे. पहिल्यांदा दृष्टांत आणि लगेच सिद्धांत. काकुर्मजी या परी वाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण, तैसी इंद्रियापैती जयाचे मनितली करीती, तयाची प्रज्ञा जाणसे ती पावली असे. कुर्म म्हणजे कासव, जिया परी म्हणजे ज्याप्रमाणे, उवाईला आनंदाला प्राप्त झाला असेल तर अवयव पसरी आपल्या अवयवांचा विस्तार करतो. आणि काही संकटाची चाहूल लागली की इच्छावशे आपुले आपण अवयव आवरी, आपले असणारे अवयव पुन्हा तो आवरून घेतो. हे झालं उदाहरण. त्याप्रमाणे तैसी इंद्रिय आपैती, तशी या महापुरुषाची इंद्रिय आपैती म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वाधीन आहे. जयाचे मनितले करीती, त्या महात्म्याने जसं म्हटलं तसं इंद्रिय वागतात किंवा कर्म करतात. आपलं तसं नाही. इंद्रिय जसं म्हणतात तसं आपण करतो, त्याचं तसं नाही. तो म्हणेल तशी इंद्रिय करतात. तयाची प्रज्ञा जाणसे ती पातली असे. त्याची प्रज्ञा किंवा बुद्धी परमात्म स्वरूपाची स्थिती किंवा अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे असं जाणावं. आता यावर आणखीन काही चिंतन आहे, तो विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.